जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण के स्कीममध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टचे व्हिडिओज आपण बघत आहोत. युनिट नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर यामध्ये आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे EF कॉड्स रूल फॉर RDBMS. तर हा जो कन्सेप्ट आहे EF कॉड्स रूल, तर EF कॉड कोण होते नक्की ते आपण पहिले माहिती करून घेऊ. तर EF कॉड हे एक कम्प्युटर सायंटिस्ट होते. कम्प्युटरच्या याच्यामध्ये जो आपला रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट किंवा डेटाबेस मॅनेजमेंटचा हा जो कन्सेप्ट आहे किंवा डेटाबेस आपण जो शिकतोय त्याचे फादर म्हणून हे EF कॉड्स यांना ओळखलं जातं. तर हे जे EF कॉड होते यांनी आपण जो डेटाबेस तयार करणार आहोत, डेटाबेसचं डिझाईन जे तयार करणार आहोत किंवा डेटाबेस जो आपण तयार करून जो काय डेटाबेस आपण यूज करणार आहोत आपल्या पर्पजसाठी, तर हा डेटाबेस कसा असावा याच्यासाठी त्यांनी काही रूल्स तयार केले आहेत. आणि ज्यावेळेस आपण ह्या डेटाबेसचं डिझाईन करत असतो तर ते रूल आपल्याला काय करावं लागतात, ते रूल आपल्याला फॉलो करावं लागतात. आता त्यांनी जे रूल दिलेत, टोटल त्यांचे 13 रूल आहेत, 12 ते 13 रूल आहेत. तर त्या 13 रूलपैकी कमीत कमी 7 ते 8 रूल आपण ज्यावेळेस हा डेटाबेस आपण डिझाईन करतो तर त्या डेटाबेस डिझाईनमध्ये कमीत कमी 7 ते 8 रूल हे फॉलो झालेच पाहिजे, तरच तो डेटाबेस हा व्यवस्थित डेटाबेस म्हणून त्याला आपण कन्सिडर करू शकतो किंवा एक तो चांगला डेटाबेस असतो जो की व्यवस्थित काम करेल असा डेटाबेस आपण त्याला म्हणू शकतो. कमीत कमी 7 ते 8 रूल पर्यंत ते रूल काय झाले पाहिजे, फॉलो झाले पाहिजे. तर आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला जो काही रूल आहे फाउंडेशन रूल. तर हा जो फाउंडेशन रूल आहे, हा फाउंडेशन रूल काय सांगतो की डेटाबेसमध्ये डेटाबेस आपण ज्यावेळेस तयार करतो तर ह्या डेटाबेस हा एक चांगला डेटाबेस आहे, तो डेटाबेस पाहिजे. आणि ह्या डेटाबेसनी जे काही सगळे रूल्स आहेत, हा डेटाबेस आपल्याला प्रॉपरली यूज करता आला पाहिजे आणि त्यांनी त्या डेटाबेसनी सर्व रूल्स, बाकीचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो केले पाहिजे. तर रूल काय काय आहेत आपण एक शॉर्टमध्ये बघू, नंतर डिटेलमध्ये बघू. त्यानंतर रूल नंबर 1 आहे इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन. सेकंड रूल इज अ सिस्टमॅटिक ट्रीटमेंट फॉर नल व्हॅल्यूज. थर्ड आहे द गॅरंटेड ॲक्सेस रूल. फोर्थ ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग. फिफ्थ द कंपेरेसिव्ह डेटा सब लँग्वेज रूल. सिक्स्थ व्ह्यू अपडेटिंग रूल. 7 आहे हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट रूल. रूल नंबर 8 फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. रूल नंबर 9 लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. रूल नंबर 10 इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. रूल नंबर 11 डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स. आणि रूल नंबर 12 आहे द नॉन सबव्हर्जन रूल. तर आता 1 बाय 1 जे आहे ते आपण बघू. बघा, रूल 0 जो आहे फाउंडेशन रूल. आता हा रूल काय सांगतो बघा, EF कॉडचा, जे की फादर्स आहेत, फादर म्हणून ओळखले जातात रिलेशनल डेटाबेस म्हणून, त्यांनी हे सर्व रूल डिफाईन केले आहेत. फर्स्ट रूल इज द फाउंडेशन रूल. सिस्टीम मस्ट बी कॅपेबल टू मॅनेज दिअर डेटाबेस सिस्टीम थ्रू दिअर रिलेशनल कॅपेबिलिटीज. ओके, फाउंडेशन रूल काय सांगतो की सिस्टीमनी त्याचा जो काय त्या सिस्टीममध्ये जो काय डेटाबेस आहे तो डेटाबेस काय केला पाहिजे, मॅनेज केला पाहिजे. आणि त्याच्यामधले जे रिलेशनशिप आहेत, जसं की आपण काल बघितलं होतं की याच्यामध्ये रिलेशनल कसे असतात, तर स्टुडंट असेल, स्टुडंटचं त्याच्यामध्ये त्याची डिटेल्स असेल, त्याचा कोर्स असेल, त्याच्या कोर्सची डिटेल असेल, सब्जेक्ट असतील, सब्जेक्टची डिटेल असेल, हे याला म्हणतो आपण रिलेशनल डेटाबेस. सो फाउंडेशन रूल स्टेट दॅट सिस्टीम मस्ट बी कॅपेबल टू मॅनेज दिअर डेटाबेस सिस्टीम थ्रू दिअर रिलेशनल कॅपेबिलिटीज. म्हणजे थोडक्यात काय, एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये स्टुडंट आहे, स्टुडंटची डेटा आहे, रोल नंबर आहे, नाव आहे, त्याची कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲड्रेस आहे. आणि दुसरा टेबल आहे स्टुडंटचा मार्क्सचा, तर त्याच्यामध्ये त्याचे रोल नंबर आहे आणि त्याचे मार्क्स आहेत. तर त्या रोल नंबरच्या कॉलम थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो, त्या स्टुडंटचे मार्क्स ॲक्सेस करू शकतो. तर याला म्हणणार आपण रिलेशनल कॅपेबिलिटीज. तर त्या रिलेशनल कॅपेबिलिटीज वापरून आपल्याला डेटाबेस ॲक्सेस करता आला पाहिजे. दॅट इज द फाउंडेशन रूल. आणि त्या डेटाबेसनी बाकीचे रूल 1 to रूल 12 हे सर्व रूल काय केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. त्यामध्ये जास्तीत जास्त रूल त्याने फॉलो केले पाहिजे. हा हे सांगतो फाउंडेशन रूल. त्यानंतर रूल नंबर 1 इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन स्टोर्ड इन द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ टेबल्स. म्हणजे रूल नंबर काय सांगतोय 1 इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन. तर जी काय माहिती आहे ती माहिती टेबलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला सिंगल रेकॉर्ड आपल्याला काय करता येईल, ॲक्सेस करता येईल. सेकंड रूल इज सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा डेटाबेस तयार करतो त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकतो, तर त्या
व्हॅल्यूजमध्ये काय व्हॅल्यू जे असतात ते आपल्याला माहिती नसतात, तर माहिती नसलेल्या व्हॅल्यूच्या जागेवरती काय व्हॅल्यू टाकली पाहिजे, नल व्हॅल्यू टाकली पाहिजे, जेणेकरून समोरच्याला कळेल की इथं व्हॅल्यू नाही आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. सपोज आपण जर स्टुडंटची माहिती भरतोय, त्याच्यामध्ये आपण टाकलाय रोल नंबर टाकलाय, स्टुडंटचं नाव टाकलं आणि मोबाईल नंबर टाकतोय. सर सपोज एखाद्या स्टुडंटकडे मोबाईलच नाही आहे, तर त्याचा आपण मोबाईलच्या नंबरचा जो कॉलम आहे, जी सेल आहे, त्या ठिकाणी मग ब्लँक न ठेवता तिथं आपण काय टाकणार, नल टाकणार, जेणेकरून जो डेटाबेस यूज करेल त्याला कळून जाईल की इथं कोणतीही व्हॅल्यू नाही. अदरवाईज तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो आणि त्याला ते व्हॅल्यू नक्की झिरो आहे की काय आहे ते त्याला कळणार नाही. किंवा कॅल्क्युलेशन्समध्ये पण असं होऊ शकतं, काही ठिकाणी झिरो पण कॅल्क्युलेट केला जातो, तर जर झिरो नसेल म्हणजे तिथं काही जर नसेल तर नल टाकायचा आणि किंवा जर असेल तर ती व्हॅल्यू तिथं आली पाहिजे. याला म्हणणार सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. त्यानंतर थर्ड रूल इज द गॅरंटीड ॲक्सेस रूल. गॅरंटीड ॲक्सेस रूल काय सांगतो की डेटाबेसमध्ये जेवढे काय रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड आपल्याला प्रत्येक ईच अँड एव्हरी रेकॉर्ड काय करता आला पाहिजे, काहीतरी कन्स्टंट वापरून काय करता आला पाहिजे, ॲक्सेस करता आला पाहिजे. त्यानंतर आहे रूल नंबर 4 ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग. आता ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा डेटाबेस डिझाईन करतो तर त्या डेटाबेसमध्ये त्या डेटाबेसची रिलेटेड जी माहिती जी आहे ती सर्व डेटा डिक्शनरी, त्यालाच आपण मेटा डेटा असं म्हणतो, तर ती त्याच्यामध्ये स्टोअर असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तो डेटाबेस कुणी क्रिएट केला आहे, त्याचा ऑथर नेम, कधी क्रिएट केला आहे, त्याची डेट, टायमिंग, ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर त्याच्यावरती कोण कोण ऑथर काम करतोय, कधी हा ओपन केला होता लास्ट, तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याला म्हणणार ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग. तर ती सर्व काय झाली पाहिजे, स्टोअर झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला तर ते आपण त्याला मीन्स त्याच्या पुन्हा फर्स्ट स्टेजला त्याचा बॅकअप आपण क्रिएट करू शकतो. त्यानंतर रूल नंबर 5 द कंपॅरेन्सिव्ह डेटा सब लँग्वेज रूल. म्हणजे काय, हा रूल काय सांगतो बघा, शुड नॉट बी डायरेक्टली ॲक्सेसिबल. डायरेक्टली नॉट ॲक्सेसिबल म्हणजे काय, जसं की आपण एखादी एक्सेल फाईल आहे, एक्सेल फाईलमध्ये काय करतो आपण, डेटा स्टोअर करतो, तर त्याच्यामध्ये सपोज स्टुडंटचा रोल नंबर असेल, नाव असेल, मार्क्स असतील, तर आपण मार्क्स डायरेक्टली जाऊन एंटर करू शकतो एक्सेल फाईलमध्ये. पण तसं डेटाबेसमध्ये नाही आहे. डेटाबेसमध्ये आपल्याला जर कोणतीही व्हॅल्यू जर अपडेट करायचं असेल किंवा इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी काय झालं पाहिजे, एखाद्या क्वेरी थ्रू आपल्याला एखादी कमांड रन करूनच आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. बघा, शुड नॉट बी डायरेक्टली ॲक्सेसिबल. द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मस्ट सपोर्ट द लँग्वेज दॅट एनेबल्स द युजर टू डिफाईन, मॅनिप्युलेट, क्वेरी अँड कंट्रोल ऑल द डेटा स्ट्रक्चर. सो असा डेटाबेस डिझाईन करा की डायरेक्ट कोणाला ॲक्सेस असणार नाही, काहीतरी क्वेरी थ्रूच तो त्या याच्यापर्यंत गेला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट इज रूल नंबर 6 व्ह्यू अपडेटिंग रूल. आता व्ह्यू म्हणजे काय हे माहिती पाहिजे सर्वात आधी. व्ह्यू म्हणजे व्हर्च्युअल टेबल असो, आपला जो ओरिजिनल टेबल असेल त्या ओरिजिनल टेबलवरती जर आपल्याला काही चेंजेस होऊन द्यायचे नसतील किंवा त्याच्यामधले काहीच कॉलम जर आपल्याला एखाद्या युजरला शो करायचे असतील तर आपण व्ह्यू क्रिएट करतो आणि जो काय व्ह्यू आहे तो व्ह्यू जर अपडेट झाला तर त्याचा ओरिजिनल टेबल पण काय झाला पाहिजे, अपडेट झाला पाहिजे, असं सांगतो व्ह्यू अपडेटिंग रूल. त्यानंतर रूल नंबर 7 आहे हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट. हाय लेवल इन्सर्ट अपडेट डिलीट म्हणजे काय, द सिस्टीम मस्ट support set level operations allowing the insertion, modification, deletion ऑफ मल्टिपल रेकॉर्ड्स विथ अ सिंगल काउंट. म्हणजे एकाच सिंगल क्वेरीने, एकाच सिंगल कमेंटने नंबर ऑफ रोज काय झाले पाहिजे, अपडेट झाले पाहिजे, असं आपला डेटाबेस पाहिजे. त्यानंतर आहे फिजिकल डेटा इंडिपेंडन्स, लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. आता फिजिकल आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स आपण कालच बघितलं आहे. तेच रूल इकडे आहे की आपल्याला जर एखादी फिजिकल मीन्स आपण जर स्टोरेजचं मीडियम चेंज केलं तर त्याचा कुठेही दुसरीकडे इफेक्ट होणार नाही. आणि लॉजिकल म्हणजे काय, आपण जर एखाद्या टेबलचा कॉलम वाढवला किंवा कमी केला किंवा काही त्याच्यामध्ये चेंजेस केले तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती त्याचा इफेक्ट होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्याला आपण म्हणणार फिजिकल डेटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. आता इंटिग्रिटी म्हणजे काय की आपण डेटाबेसवरती काय करतो, काहीतरी कन्स्ट्रेंट लावतो. म्हणजे थोडक्यात बघा, आता कसं की सपोज आपण लायसन्स एक्झाम्पल घेऊ तर लायसन्स कोणाला भेटतं की ज्याचं वय 18 वर्ष कंप्लीट आहे किंवा 18 वर्षानंतरच्या लोकांनाच भेटतं. मग सपोज आपण डेटाबेसमध्ये जर व्हॅल्यू इन्सर्ट करतो एज, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार की 18 ही व्हॅल्यू, 18 पेक्षा कमी व्हॅल्यू तो घेऊ शकत नाही. मग असे त्याला आपण काय करतो, इंटिग्रिटी कन्स्टंट लावतो. तर असे कन्स्टंट जरी आपण लावले तर त्याचा दुसरा कुठेही त्याचा इफेक्ट होणार नाही, हे पण असा आपला डेटाबेस पाहिजे. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स. डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स म्हणजे काय, द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा अक्रॉस मल्टिपल लोकेशन शुड बी ट्रान्सपरंट टू द युजर. म्हणजे थोडे काय, जर आपला डेटाबेस जर मल्टिपल ठिकाणी असेल, त्याला जर एखाद्या काही युजर जर ॲक्सेस करत असतील तर त्यांना ॲक्च्युअली ते कुठून ॲक्सेस करतं हे त्यांना न कळता फक्त एक
त्यांना जेवढा पाहिजे तेवढा डेटा काय झाला पाहिजे, डिस्प्ले झाला पाहिजे, बाकी त्याला काही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स नसला पाहिजे. अँड लास्ट रूल आहे द नॉन सबव्हर्जन रूल. म्हणजे थोडक्यात काय की जो डेटाबेस आहे त्या डेटाबेस ज्या ठिकाणी स्टोअर आहे त्याला कोणत्याही दुसऱ्या वेनी कोणीही ॲक्सेस करू शकणार नाही, ज्याला आपण हॅकिंग म्हणू शकतो किंवा बायपास म्हणू शकतो. तर असं कोणी करणार नाही. ऑथेंटिकेट युजरच त्या डेटाबेसला काय करू शकतात, ॲक्सेस करू शकतात. असा डेटाबेस आपल्याला काय करायचा आहे, डिझाईन करायचं आहे. तर त्यासाठी EF क्वाडने हे जवळपास 13 रूल्स या ठिकाणी दिले. रूल 0 to रूल 12 यामधले कमीत कमी 7 ते 8 9 रूल काय झाले पाहिजे, आपण ज्यावेळेस डेटाबेस डिझाईन करणार तर त्यावेळेस ते काय झाले पाहिजे, फॉलो झाले पाहिजे. असे EF क्वाड्स रूल आहेत, हे एक्झाममध्ये विचारले जातात. तर तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल जो आहे तो दिलेला आहे, माझी वेबसाईट दिली आहे, त्याच्यावरती सर्व व्हिडिओज, नोट्स, PPT सर्व भेटून जाईल. थँक्यू. जय महाराज.